विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याची केंद्र सरकारला सद्बुद्धी लाभो म्हणून तापी मातेला आहेर अर्पण। दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणे तसेच आंदोलनाशी संबंधित आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत देणे आदी विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तापी मातेला साडीचोळीचा आहेर अर्पण करून विशेष प्रार्थना करण्यात आली। यावेळी बोलताना धुळे ग्रामीण जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे म्हणाले की गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थी आंदोलन करत आहे, मात्र केंद्र सरकारने अद्याप त्यांची अपेक्षित दखल घेतलेली नाही। दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तब्बल 11 महिने आंदोलन केलं। त्या आंदोलनात सुमारे 750 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने संबंधित कायदे मागे घेतले। विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशी वेळ येऊ नये। विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून तेच उद्याचा भारत घडवणार आहेत, त्यामुळे त्यांच्या न्याय मागण्यांची तातडीने पूर्तता करावी। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर होत असलेला कथित अमानुष अत्याचार व हिंसाचार त्वरित थांबावा, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा। यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, उद्धव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, विद्यार्थी एकता जिंदाबाद तसेच पेपर फुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा जोरदार घोषणा देत परिसर दानादून सोडला। MDTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसुदे, धुळे। दिल्ली या ठिकाणी सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि सर्व विद्यार्थी हे जंतर मंतरवरती आंदोलन करत आहेत। त्यांच्या मागण्या अशा आहेत की जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण 152 वेळेस या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पेपर लीक झालेला आहे, म्हणून त्यांना शिक्षण खातं सांभाळता येत नाही, त्या खात्यावर राहण्याचा अधिकार नाही। त्याचप्रमाणे ज्या मुलांवर, विद्यार्थ्यांवर, ज्या म्हणजे महिलांवर, मुलींवरती 15-15, 16-16 वर्षांच्या मुलींवरती जे पोलिसांनी अत्याचार केलेले, त्यांना अटक केलेली आहे, त्या सगळ्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजे, तात्काळ त्यांना सोडलं पाहिजे पोलीस स्टेशनमधून आणि या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ दखल घेतली पाहिजे। आणि जे विद्यार्थी नीट परीक्षा लीक झाल्यामुळे 20 तरुणांनी या ठिकाणी जीव गमावलेला आहे, आत्महत्या केलेली आहे, त्या परिवाराला कमीत कमी सरकारने 1-1 कोटीची मदत द्यावी। अशा ज्या सर्व मागण्या आहेत, इतर मागण्या आहेत, या मागण्यांसाठी हे मुलं रस्त्यावर उतरलेत। विद्यार्थी या देशाचं भविष्य हे रस्त्यावर आहे आणि अशा वेळेस आता 1 महिन्यापासून हे विद्यार्थी आंदोलन करत आहे आणि सरकार, भारत सरकार दखल घ्यायला तयार नाही। चौकीदार कुठं गायब झालेले आहेत, चौकीदार एक शब्द बोलायला तयार नाही। म्हणून पंतप्रधानांनी, गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षण मंत्री यांनी तात्काळ दखल घेऊन आणि शिक्षण मंत्रीचा राजीनामा घेऊन त्यांना परमेश्वर, आमची ही तापी माता, आम्ही तापी काठावर राहणारे लोक, आमच्या या तापीला आम्ही माता म्हणतो आणि या तापी आमच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा आम्ही या तापी मातेला आहेर चढवतो। आज देशावर संकट आलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांवर, म्हणजे येणाऱ्या भविष्य भारत घडवणाऱ्या विद्यार्थ्यांवरती संकट आलेलं आहे आणि ते संकट दूर हो आणि तशी सद्बुद्धी या भारत सरकारला परमेश्वर, आमची तापी माता देव, म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी तापी मातेला आहेर या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे। त्याच्यानंतर या सरकारला सद्बुद्धी येईल आणि हे आंदोलन कसं थांबेल, कारण आपण पाहिलं श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले, जनता रस्त्यावर उतरली आणि काय परिस्थिती झाली, तशी परिस्थिती माझ्या या भारत देशामध्ये होऊ नये म्हणून सद्बुद्धी या सरकारला देवो आणि या मागण्या लवकर पूर्ण होऊन या आंदोलन कसं थांबेल या सरकारने मागण्या पूर्ण करून याचा विचार करावा, यासाठी आम्ही तापी मातेला या ठिकाणी नम्र प्रार्थना करतो।